विठ्ठल आवडे प्रेम भाव। कपडा आणायला पाठवणं सुद्धा दुःखदच गोष्ट असते। ओवाळायसाठी दिवा मुटका करतात तो सुद्धा दुःखदच असतो। तो काय आनंदाचा नाही, ते का दीपावलीचा दिवा थोडाचे भाऊबीजीचा ओवाळायचा। सरपण जे आणायचं असेल ते सुद्धा दुःखदच असतं। प्रत्येक गोष्टी दुःखद असतात, पण माणसं करत असतात। जे मडकं असतं का विस्तवण्याला, तो विस्तव भडाग्नी नावाचा अग्नी, हा नेण्यासाठी सुद्धा माणसं रडत रडतच काढतात, पण काढतात का? कारण या व्यक्तीचा आपल्यासाठी भार ठरणारे, वजन ठरणारे, ती व्यक्ती आपल्यासाठी दूषित आहे, ती पोषक नाही। माणसाची जीवन यात्रा ज्या वेळेला याच्यातला दिवा मालवत असतो, प्रेतात रूपांतर झालं की आतमध्ये जे जीवाणू आहेत ते विषाणूच्या रूपात बदलत असतात। म्हणून आपल्याकडे धर्मकृत्य आहे, अंत्यविधी झाल्याच्या नंतर आंघोळ करत असतात। अशी काही मला लोक सापडली विज्ञानवादी, काय बोलता म्हणे महाराज, एकदा माणूस जाळला। अरे सुंबळ्या, तू शिकलेला आहेस, पांचट गप्पा करत जाऊ नको नालायका। तू 4-2 पुस्तकं शिकले म्हणजे फार शहाणा झाला का? माणूस मृत्यू पावल्याच्या नंतर काही वेळात जीवाणूचं वर्चस्व वाढत असतं, आणि ते वर्चस्व वाढल्याच्या नंतर त्याला पेटवल्याच्या नंतर जो धूर असतो याचं सूक्ष्मीकरण शरीरासाठी घातक असतं। वास्तुपूजा करत असताना तूप, गुळ, कोरडी तांदूळ, जव, अक्षदा म्हणजे तांदूळ आले, त्याच्यात जव आले, काळे तीळ आले, हे ज्या वेळेला आपण अग्नीत टाकत असतो त्याच्यासोबत रुटीचं झाड असेल, पळसाचं झाड असेल, उमराचं झाड असेल, त्याची फांदी असेल, पिंपळाची फांदी असेल, वडाची फांदी असेल, शमीची फांदी असेल, शमी सगळ्यांना ज्ञात आहे, दसऱ्याच्या दिवशी वापरतात। हे लाकडं, तूप, जव आणि तीळ या सगळ्यांचं ज्वलन जे धूर निघतो याचं सूक्ष्मीकरण शरीरामध्ये रोग प्रतिकारक शक्ती वाढत असते, असं पुराण सांगतंय, शास्त्र सांगतंय, वेद सांगतंय। अग्नीमध्ये ज्या वेळेला पदार्थ टाकतो आपण, जेवायला बसल्याच्या नंतर आगारी भरायची पद्धत होती। चुलांगणातला विस्तू एका टोपल्यात आणायचे, त्याच्यावर थोडंसं नागिनीचं पान घ्यायचे, त्या नागिनीच्या पानानं त्याच्यात थोडंसं तूप टाकायचे, गुळ टाकायचे, तांदूळ टाकायचे, बसा सरपंच, आणि मग त्याचं जे धूर असतो का तो आपल्या पंक्तीनं फिरवायची पद्धत असते। पंगतीनं फिरवला की त्याचा धूर जेवढ्या जेवणाऱ्या जेवायच्या अगोदर आपल्या नाकातून डोळ्यातून तो आत प्रवेश करत असतो, त्यावेळेला ही रंध्र जी दूषित असतात, काही असतं, आपण कोणाला बोलत असताना एखादा त्याचा दूषित वायू आपल्याकडे आला असेल तर त्याला शुद्ध करण्याची ताकद त्या विस्तवात असते। पण हीच प्रक्रिया तुम्ही जर अग्नीत मांस टाकलं, मांस टाकलं आणि त्याचा जर धूर घेतला तर शरीरामध्ये दोष वाढत असतात। म्हणून प्रेत पेटून आल्याच्या नंतर, अंत्यविधी करून आल्याच्या नंतर स्नान करण्याची पद्धत आहे। याला विज्ञानही कारणीभूत आहे, आणि पुराण तर विज्ञानाच्या पुढचं आहे। विज्ञान नंतर आलंय, अगोदर पुराण आहे। याला पुराणही सांगते आणि विज्ञानही सांगते का? मग आपण ते दोष ठरत असतो, त्याच्याकरता आपण त्याला घरी ठेवत नाही। मग त्याचा अंत्यविधी झाला रे झाला की त्याची माती आहे, शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती, कोणी नाही ते सांगा, कोणी नाही ते सांगते, कोणी नाही ते सांगा, शरीराची होय माती, कोणी नाही ती सांगती, कोणी नाही ती सांगती, कोणी नाही ती सांगती, शरीराची शरीराची। सज्जनांनो, झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्ष्यला ठाव स्मशानीचा, बंगला किती कोटी रुपयाचा आहे पाहत नाही,
त्याचे किती बंगले आहेत ते सुद्धा पाहत नाही, त्याला घरात नाहीत पेटवत. लक्षीय लाठाव स्मशानीचा, रडती रात्रंदिवस काम क्रोध माया. आपल्या घरातली जी व्यक्ती गेली का, त्या व्यक्तीनं जी आपलं सुखसोयी आपल्याला देत होती ते काम माणसाला रडायला लावते, त्या भावना रडायला लावत असतात. मन ती हाय हाय यमधर्म. मला असं वाटतंय तुकोबारायांनी हे कडवं अधिकारी लोकांसाठी वापरलं असावं. आपण मेल्याच्या नंतर यम हाय हाय कशाला करील, आणि काय त्याचं एवढं मोडून पडलंय आपल्यासाठी हाय हाय करायला. आपली पात्रता तरी काय आहे, योग्यता तरी काय आहे, लायकी तरी काय आहे, अधिकार तरी काय आहे, वैचारिक पातळी तरी आपली किती मोठी आहे, आपल्या वाचून जगात राहिलं तरी काय. आपल्यासाठी यम हाय हाय करत नाही. यम हा अधिकारी लोकांसाठी हाय हाय करतो की एवढी लोक जातात कशी. त्याच्यावरचे एक दोन मुद्दे तुमच्या पुढे मांडतो. तत्पूर्वी मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने आजचा हा उदक शांतिविधीचा कार्यक्रम आहे. स्वर्गीय वैकुंठवासी सौभाग्यवती चंद्रकलाबाई नामदेवराव मुंढे ह्या विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाल्या. श्रीयुत नामदेवराव तुकारामजी मुंढे हे त्यांचे पती आहेत. मंचकराव असतील, संतरामजी असतील आणि श्रीकृष्णराव असतील, हे या माऊलीच्या पोटी सुपुत्र जन्माला आले. मला वाटते कन्या सुनंदाताई ह्या त्यांच्या कन्या आहेत. अशा 4 अपत्यांना ज्या माऊलीने जन्म दिला, हे लोकातली यात्रा संपली, त्यांना जावं लागलं. सज्जनांनो, ज्या वेळेला आपल्या आयुष्याचा करार संपत असतो त्या दिवशी इथे थांबता येत नाही. मी पुराणात एक प्रसंग पाहिला. काशी नरेश नावाचा एक राजा होता, फार मोठा राजा. काही राजांची बरोबरी हल्लीच्या राज्यात मोजता येत नसती. कारण हल्लीच्या राजांची ठराविक वेळापुरती चमक असती, कालांतरानं चमक निघून जाती, येती जाती. ह्या चमका येत्यात जात्यात. चमका म्हणजे शिल्का नाही म्हणालो मी, चमक म्हणजे तेज. काही वेळापुरतं तेज असतंय, ते पुन्हा गढूळ होतंय, आणि एकदा गढूळ झालं की ते तेज पुन्हा येण्यासाठी जगात कुठलंही औषध नाही. विठाला विठाला काशी नरेश हा काशी नरेश आहे, फार मोठा राजा. त्याला अजून एक विशिष्ट प्रकारचं नाव आहे. पुराणात शोधा, देव तुमचं चांगलं करेल. चांगलं शोधण्याचं काम करत जा. एक सोपा मुद्दा सांगायचा झाला तर पाटलोबा चांगलं वाचिलं की पंढरपुरातला मालक आपला वाचित असतो, आपल्याला मला वाटतं 3रा कार्यक्रम या आनंदगरमध्ये. 2 वेळेस तुमच्याकडे आलो आणि आता इथे आलो. मध्ये गावात तुमच्याकडे आलतो आईच्या कार्यक्रमाला, पुन्हा नगर भोजनाला आलो, पुन्हा देवा 1-2 मला वाटते अशी श्राद्ध पुण्यतिथीची कार्यक्रम झाले बऱ्यापैकी. इथे 3दा आलो. इथंच घराच्या पाठीमागं शेतात कार्यक्रम. त्यावेळेला इतकं मोठं मंदिर नव्हतं, पाषाणाचं मंदिर केलंय. कारण वरच्या शिखरापासून जे पेटीपर्यंत काम आहे की याला हजारो वर्षाचं आयुष्य असते. 1000 वर्ष सुद्धा चुकीचा शब्द आहे. नैसर्गिक आपत्ती जर नाही आली तर या मंदिराला कसल्याही प्रकारचं डंक नाही. म्हणजे अशाच पाषाणाची मंदिरं शक्यतो झाली पाहिजे. विठाला विठाला काशी नरेश नावाचा राजा आहे, फार अधिकारी राजा. तो जगन्नाथपुरीतला एक गोडसा प्रसंग आहे. आणि काशी नरेश ह्याचे मित्र जगन्नाथपुरीतले राजे, मला वाटते ओडिसामध्ये येते ना ती जगन्नाथपुरी. मी काही पाहिली नाही, पण मला पुराण वाचायचा नाद त्याच्यामुळं माहीत आहे. मग तिथले फार मोठे एक सात्विक सदाचारी पुण्यशील राजे होते. या राजाचा नियम होता, भगवान जगन्नाथाला नैवेद्य ठेवल्याशिवाय तो कुठलंही काम करत नव्हता. त्याचं नाव राजा. त्याचं नाव राजा. काळ्या पिशव्याच्या जास्त नादी लागत असेल त्यांना राजे नाही म्हणता येणार, पुराणातले तरी म्हणता येणार नाही, असा धर्मवृत्तांत आहे. भगवान जगन्नाथ 4 धामापैकी एक धाम येतो, जगन्नाथपुरी धाम एक धाम आहे. बऱ्यापैकी जगन्नाथपुरी केलेली
वयोवृद्ध तपोवृद्ध माणसं माझ्या पुढे बसलेली आहेत. अशा जगन्नाथाला रोज सकाळचा नैवेद्य कशाचा होता माहिती आहे? गावरान तुपात पोळी नव्हती, शिरा नव्हता, काजू बदाम पिस्ता नव्हते, खिचडी होती तांदळाची. आणि जगन्नाथ भगवंताला तांदळाची खिचडी, भाताची आपण खिचडी, हा नैवेद्य सोन्याच्या ताटात असायचा. तो नैवेद्य सोहळ्यात केला जायचा देवबाप्पा. त्या राजाच्या सानिध्यात काही भूदेव होते आणि ते अनुरागी लोक होते. वेदोक्त, शास्त्रोक्त, पुराणोक्त अशी भूदेव ब्राह्मण होती. आणि ते सोहळ्यात स्वयंपाक करून सुवर्णाच्या ताटात ते पात्र झाकलेलं आणि जो नैवेद्य घेऊन जात आहे त्याच्या पायात चप्पल बूट नसतं. नैवेद्यासाठी जे पाणी आणायचं का त्याच्यासाठी सुद्धा चप्पल घालता येत नाही. नाहीतर बूट घालून जर पाणी आणलं असेल, नैवेद्य सोहळ्यात जरी केला असेल तरी ते सोहळं होऊ शकत नाही. हा, त्याला काय होऊ शकते ते पण सांगत नाही. विठाला अशा शिस्तीत नैवेद्य करणारी भूदेव होती. आणि सूर सनई चौघडा पुढे वाजायचा आणि तो नैवेद्य एका भूदेवाच्या हातात असायचा. त्याच्या कमरेला पंचा असायचा, खांद्यावर एक उपरणं असायचं. ते उपरण्याचं एक तोंड त्याच्यावर टाकलेलं असायचं. अंगात बनेल सदरा शर्ट काही नसायचं, डोक्याला टोपी मुंडास नसायचं. आणि ते राजदरबारापासून भगवंताच्या मंदिरापर्यंत ते पायी चालायचे. म्हणते हाय हाय यमधर्म. याच्यावर सांगतो, यम कोणालाही हाय हाय म्हणत नाही हो. आपण मरण उंदर मरण सारखंच. काय काय आपल्या मरण्यात एवढं काय लगे. एक जण मला परवाला भेटला, महाराज मी मेल्याच्या नंतर आमच्या गावात भजन होणार नाही. म्हणलं तू आत्ता मर, गाव पाकिस्तानी होते का पाहू, तुझ्यामुळं कसं भजन राहील. बरं याच्या अगोदर महाराज मेले नाही का? याच्या अगोदर भजने मेले नाही का? याच्या अगोदर मृदंगाचार्य मेले नाही का? अंगावर घेऊ नका, बिलकुल घ्यायचं नाही अंगावर. आणि मी कोणाच्या अंगावर बॉम्ब टाकायला रिकामत नाही. मला महत जेवायला वेळ नाही तर तुमचं कशाला इचकू, काही गरज आहे का? आहे का नाही? किती कीर्तनकार मेले असतील, संप्रदाय बंद पडला कान्ना? नाही पडला, नाही पडला. कितीतरी मेले असतील, नाही बंद पडत, नाही बंद पडत. ते उगत माणसं अंगावर घेत असतील. काय आपल्यामुळे परमार्थ चाललाय, तू इळपशे, तू उगत तू स्वतः समजतो. गाडी गंगाखेडला निघाली. सोयाबीनचे पोतडे होते 5-6. आणि गंगाखेडला बाजाराला सोयाबीन घेऊन शेतकरी चालला. पण शेतकऱ्याच्या कुत्र्याने येडेपणा केला, कुत्र संघ निघालं. आता कुत्र गाडीच्या पलीकून आलीकून चलू लागलं. पण पुढचं गाव भेटल्यावर तिथले त्याचे पाहुणे भेटल्यावर मग कुत्र आखाखाली चलू लागलं. कारण कुत्र्याचे पाहुणे इतके काही सोपे नसते, ते वचकारीतच असते. कुत्र्याचे पाहुणे सोपे नसते, ते दिसलं की वचकारीत. म्हणून हे आखाखाली चलू लागलं. तर हे आखाखाली चालणार कुत्र हुशार होतं. त्याला माहित होतं पुढून बैल येऊ देत नाही आणि दोन्हीकून चाक याला मधात येऊ देत नाही. आणि मागून जर आलं तर मी पुढं सरकितो. ओळखीचे बैल असल्यामुळं मला लाथ आणणार नाहीत, पण याला आणल्याशिवाय आणणार नाहीत. इतकं कुत्र हुशार होतं. पण ते कुत्रे वाटाचे जे त्याचे पाहुणे होते का, ते म्हणले अरे तू बाहेर निघ ना, तू दाखवतो. ते म्हणले आलो असतो रे, पण बैलाला गाडी रेटन. मी बाहेर लगेच आलो असतो, पण बैलाला गाडी ओढणं त्याच्याकरता मी आता कुत्र गाडी ओढीत असतं का? असे बरेच कुत्रे समजित माझ्यामुळं चालले, तू यामुळं चलत नसतं सोंगळ्या. विठाला सगळे कीर्तन धरून तुमच्या गावात 9 बाऱ्या आलो. तुम्ही पाकिट देऊन तुम्हाला माहिती आहे का नाही काय माहित किती बाऱ्या आलो, पण मला माहिती आहे मी 9 बाऱ्या आलो. तर असे किती गाव असतील मला सांगा त्या गावात मी गेलो. उद्या जर गिरगावकर मेला तर कीर्तन परंपरा बंद होती का? असं समजायचंच नाही गिरगावकरांना मी गाडी खालचं कुत्र आहे म्हणून. असं समजायचं नाही. तसं तो मला भेटला म्हणे महाराज माझ्यामुळे. अरे नसते राहत, तू येडपटीस की काय? म्हणलं येडायस की काय? तो राजा मोठ्या वैभवात नैवेद्यावर आबदागिरी धरून चलत होता. नैवेद्य भूदेवाच्या हातात आहे, वरी आबदागिरी आहे. आता सुरसने राजा येतो. नैवेद्य ठेवायचा, तुळशीचं पान त्या नैवेद्यावर असायचं. म्हणती हाय हाय यमधर्म. याच्यावर बोलतोय आपल्यासाठी काही नाही. तो मोठ्यांचं वाक्य येते.
कोणत्याही अभंगातले कडवे आपल्यासाठी लावून घ्यायचेच नाही. हल्ली काय होतं माहिती आहे का, एखादा माणूस मेला की लगेच उद्या तिथं एक टीप लावल्या जाती, गेली दिगंबर विश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. अरे ते मेल्याच्या नंतर बायको सुद्धा त्याला कदरली होती सोमळ्या, आणि त्याच्यासाठी ते वाक्य टाकल्यावर तुला यम इतका हानीन, तू इंचभर जागा ठवाचा नाही लाल करायची. कोणासाठी गेले दिगंबर कसं म्हणता येईल? मला वाटतंय म्हणणाऱ्यालाच नरकात टाकील देव. विठाला 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 पात्रता नाही. चला देवाच्या पुढे नैवेद्य ठेवला, पात्र उघडं केलं. नैवेद्य शिरा जरी असेल तरी त्याच्यातला थोडासा घास काढावा लागतो आणि त्याच ताटात ठेवून त्याच्यावर तुळशीचं पान ठेवून मग पाणी फिरवायचं असतं आणि देवाला हात जोडायचे असते. त्याचे विशिष्ट प्रकारचे श्लोक आहेत, ते श्लोक म्हणायचे असते. भंगिऱ्यानं लिहिलेले श्लोक जर म्हणले तर देव वास पण घेणार नाही त्या नैवेद्याचा. भंगिऱ्याला उतू आले ना स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी. हे कसं मानेल? अहो हे अधिकारी लोकांचं मानल्या जातंय, तात्विक लोकांचं मानल्या जातंय, आधर्यू लोकांचं मानल्या जातंय, कोणाचं मानत नसतात. आजचा कार्यक्रम घेण्याच्या विषयी आपण बसलो होतो तुमच्याकडे, मी खाली चाललो होतो कीर्तनाला, तर मग कोण्या दिवशी ठेवायचं कोण्या दिवशी ठेवायचं त्यांनी सांगितलं अमावस्या निषेध असती. असं कोण म्हणतंय? अमावस्या ही पितरासाठी पोषक असते. महालय प्रकरणामध्ये तुमचे पित्र जर चतुर्थीला असतील आणि माणूस जर तुमच्या घरात बाळंतीण झाली असेल आणि 2 दिवसाला 10 दिवसाचा इर्धी संपेत असेल तर पित्र अमावस्याला करायची. ती सर्व पित्री अमावस्या असते. तुमचे पित्र द्वादशीला असतील, द्वादशीला ज्याचे पित्र असतील त्याच्या बायकोला जर शिवायचं नसेल तर त्याला पित्राचे पाय धुता येत नसते. असा इतकं पित्राचं सूक्ष्म काम असते. त्याच्या बायको तिच्या नवऱ्याला पायवणी घेता येत नसते, अशी सूक्ष्मता असते. तिच्या 4 दिवसाचा विधी निषेध काळ संपल्याच्या नंतर सर्व पित्री अमावस्या असते. त्या दिवशी सर्व देवता त्या दिवशी अधिष्ठित, पितृदेवता अधिष्ठित होत असतात. शास्त्राचा धर्म सिद्धांत आहे. अजून याची 4 प्रकरणे आहेत पण हे सांगण्यातच माझा वेळ जाईल. विठाला आधीच आपली बऱ्यापैकी चाल पुढे गेली. विठाला विठाला आणि शास्त्र त्या माणसानं पाहिलं पाहिजे किंवा बोललं पाहिजे त्याला शास्त्रातलं थोडंसं कळतंय, ज्याला पुराणातलं थोडंसं कळतंय, ज्याला वेदातलं थोडंसं कळतंय. हे जे बिनबुडाचे शास्त्र वेद पुराण सांगणारी लोक आहेत का, यांची फार काय असा सुळसुळाट झाला, फार सुळसुळाट झाला. आणि काही पण म्हणायचं असतं. प्रेत आडवं गेल्याच्या नंतर लेकरांना मागे घ्यायचं असं कोण सांगतंय? उलट प्रेत खांद्यावरलं पाहिल्याच्या नंतर कोण्या जातीचं बघायचं नाही, मान वाकवायची असते. प्रेता नमस्कारे तथा जीवात्मा भय जायतो त्यागायाम यत सर्वायाम शिरसायम हृदयस्तु पारणीर जायते नैवम गिरगावकर लिखितम. हे पुराण आहे, हे वेद आहे, हे शास्त्र आहे. प्रेत कोणतं निषेध आहे? जळतं प्रेत. जळत्या प्रेताला कधीच नमस्कार करायचा नाही. आपल्याकडे राजकीय क्षेत्रातला एखादा व्यक्ती जर मृत्यू पावला आणि त्याच्या अंत्यविधीला जर राष्ट्रपती आले, पंतप्रधान आले आणि तो राजकारणी 25-30 वर्षाचा असेल, तो जर मृत्यू पावला आणि त्याच्या अंत्यविधीला पंतप्रधान आणि राष्ट्रपती जरी आले तर पुष्पचक्र ठेवून त्यांना मान वाकावं लागत असते आणि मागे न पाहता 4 पावलं तसंच पाठीमागं सरकत जावं लागतंय. कारण प्रेताचा आदर करावा लागत असतो. हा कधी? पेटवायच्या अगोदर. पेटविल्याच्या नंतर राष्ट्रपतीचं जरी प्रेत असेल, ते जरी जळत असेल, त्याला पण नमस्कार करायचा नाही असं पुराण सांगतंय. विठाला विठाला प्रश्न. तर राख तर पवित्र आहे. एकदा भडाग्नी नावाचा अग्नी लागल्याच्या नंतर राख इतकी पवित्र होत असते, त्या पवित्रतेच्या बाबतीत देहूतल्या मालकांनी शेवटच्या कडव्यात बोलावा. तो कभेने रक्षा झाली आपे
रक्षा झाली आपे आप कामणे 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 रक्षा झाली आपे आप उजळीला दीप उजळीला दीप उजळीला दीप गुरु कृपे गडती रात्र दिवस काम रात्र दिवस काम माया उजळीला दीप उजळीला दीप उजळीला दीप रडती रात्र दिवस काम क्रोध माया रडती रात्र महाराज उजळीला दीप गुरु कृपे. एकदा राग झाली ना त्याचं एक उजळ अस्तित्वत असते. उलट आपण हात लावतो म्हणून गंगेत टाकावं लागते. आपण अपवित्र लोक येतं याच्याकरता अस्थी अपवित्र होत असतात आपण हात लावल्याच्या नंतर. शास्त्रात फार त्याला अस्थि संचय नावाचा विधी म्हणतात. फार मोठं तात्विक स्थितीनं केल्या जातो. पण आपण पुराणातली एकही गोष्ट लक्षात न ठेवता भंगिऱ्यांनी लावलेल्या प्रथा अंमलात आणतो. याच्याकरता आपल्याला त्याचा दोष लागत असतो. काही नाही, आपल्याकडं अंत्यविधीला रांगात धरतीत माणसं पाणी पाजायला. रांगाच जसं गणपतीला पाणी पाजायलेत, हो जसं गाईला पाणी पाजायलेत, जसं बैलाला पाणी पाजायलेत. हो निषेध आहे. आपल्यापेक्षा कमी वयाचा एक दिवसानं जरी व्यक्ती गेला असेल, मुलं सोडून एक दिवसाचा जरी कमी वयाचा आपल्या व्यक्ती गेला असेल तर मशानभूमीत आपल्याला बेलानं पाणी पाजण्याचा तिळ मात्र सुद्धा अधिकार नाही असं पुराण सांगते. गिरगावचा बाळ्या नाही. विठाला विठाला भगवान विश्वनाथाला खिचडीचा नैवेद्य ठेवला. इथपर्यंत आलतो ना, नैवेद्य ठेवला. आणि तो राजा होता, फार श्रद्धेने विनवणी करायचा. आणि देवाला विनवणी केल्याच्या नंतर मग तो पडदा लावण्याची पद्धत असते. पडदा लावायचा आणि मग बाहेर बसायचा हात जोडून मान खाली करून. मग 5-4 मिनिटं बसल्याच्या नंतर पडदा उघडला जायचा आणि मग तो नैवेद्य राजा घरी न्यायचे. आणि राजा मग तो नैवेद्य घरातल्या सगळ्या लोकांना किंवा त्याच्यातला काही जो खिचडीचा भाग होता तो बाकीच्या बाहेर खिचडीचं एक पात्र असायचं त्याच्यात तो टाकायचा. मग सगळ्याला जगन्नाथपुरीमध्ये तो खिचडीचा नैवेद्य त्याच्यातला सुद्धा एक भाग काही अंतरावर एका डोंगरावर टेकला जायचा आणि तिथे पक्षाच्या रूपात, पक्षतीर्थ नावाचं तीर्थ आहे. आणि मग तो ती एक विशिष्ट प्रकारचा दिवस असतो. तो कोण्या दिवशी नाही, त्या दिवशी तो खिचडीचा नैवेद्य, तो वेगळ्या पुराणातलं चरित्र आहे. तिथं मग पक्षाच्या रूपात जगाचे मालक यायचे, त्याला पक्षीतीर्थ म्हणतात. विठाला विठाला फार दिवस चाललं, खूप दिवस चाललं. एक दिवस काय झालं माहिती आहे अण्णा? देवबाप्पा भगवंताला खिचडीचा नैवेद्य वाजत गाजत गेला आणि काशी नरेशानं तो नैवेद्य ठेवला. फौजी त्या नैवेद्यावर तुळशीचं पान ठेवलं शंभूराजे आणि काशी विश्वनाथानं नमस्कार केला. आणि नमस्कार करत असताना चेहऱ्याकडे बघितलं देवाच्या, तर विश्वनाथाच्या तोंडाला खिचडीचे कण लागलेली होती. आता ते राजाने पाहिल्याच्या नंतर पुजाऱ्यावर राजा इतका तापला. का रे म्हणे, कोण देवाच्या तोंडाला खिचडीचा घास लावला होता? अजून देवाच्या तोंडाला भाताची कण आहेत, काही कळतं का तुम्हाला? तर 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 हालत होती माणसं. पूर्वीच्या काळात जी माणसं दटूत होती का ती खऱ्यानं दटूत होती. आता पांचटपणा आहे दटिण्याचा. म्हणजे काही असं ज्ञान नसतं, काय नसतं, स्वतःचं वैभव म्हणून दटवायचं.
काय नसतं ते वैभव म्हणून दटवणं म्हणजे काम नसलेल्या बैलानं शेपटी करून वरी पळणं. विठाला विठाला सगळे शेतकरी आहेत. तुम्ही फार काही शहरात राहणाऱ्यांना माहित नसेल पण शेतकऱ्यांना विचारा, ज्या बैलाला 7-8 दिवस काम नसलं पेंडन खाला भरपूर असलं ते सुटलं की शेपटीवरी टांगतं कोणीकडे बोंगाळतो. अशी काही माणसं कोणीकडे वृषभात तनुजा येते आनन पुटेशे भयो यात कृत्री व्याभिचारो कृतो जय स्थिता. काही पण असं सारखं बोलत राहायचं. घाणेरडे वाक्य बोलणं म्हणजे व्याभिचार केले इतकं पाप असतं. विठाला राजाने विचारलं का रे असं काय? पुजाऱ्याने सांगितलं मालक आतमध्ये नैवेद्य फक्त तुमचाच येतोय. ते सुद्धा नैवेद्य तुमच्या वाड्यात सोहळ्यात केला जातो. नैवेद्य तुमच्या समोर टेकला जातो. फार काही झालं तर ताट असं देवाच्या जवळ धरल्या जातं आणि पुन्हा टेकल्या जातं पण तोंडाला खिचडी लावल्या जात नाही. राजानं सांगितलं तुम्ही लावली नाही ती आरती ओठाला खिचडीचे कण लागले कसे? निकषा अंती 5व्या दिवशी निर्णय लागला. गावातल्या कडेला एक म्हातारी झोपड्यात राहती आणि म्हणे तिचा नैवेद्य विश्वनाथ खातो. जगन्नाथपुरीतले मालक जगन्नाथ भगवान विश्वनाथ नैवेद्य खातात तिचा. राजाला शंका आली. म्हातारी आणा धरा कुठे बघा बघा ती म्हातारी कोण म्हातारी कसं शक्य काय शक्य. बऱ्यापैकी लोक चर्चा करत होते. राजानं सांगितलं एखादी चर्चा होत असते ती जर बहुचर्चित असेल तर काहीतरी त्याच्या पाठीमागं कारण असतं. आपण शोध घ्या. आणि म्हातारीला आमंत्रित केलं. त्या अर्थी म्हातारी लटलट कापत होती. गरीब म्हातारी झोपड्यात राहणारी म्हातारी राजाच्या दरबारात उभं केल्याच्या नंतर ती लटलट कापत होती. राजाने विचारलं माय शब्द वापरला. बाई एका ठिकाणी राजा त्याच्या तत्वावर थोडासा रागाने बोलला होता कारण ही मोठी माणसं त्यांचं ते वैभवात बोलत असते ती लोक. हे माय देवाला खिचडी चारतेस? हो म्हणे. देव तुझ्या हातानं खातो? हो. कधीपासनं? 22-23 वर्ष झालं. देवाला खिचडी खाऊ घातल्याशिवाय मी जेवतच नाही. राजानं सांगितलं देवाला नैवेद्य दाखवते का खाऊ घालते? तिने सांगितलं नैवेद्य दाखवत नाही मी खाऊच घालते. काय बोलते म्हणे ही? राजवैद्य आमंत्रित केले. राजवैद्य म्हणजे आपल्याकडे जसा फॅमिली डॉक्टर असतो ना तसा राजाचा एक स्वतंत्र वैद्य असतो तो राजवैद्य. आमंत्रित केले आणि सांगितलं हिची तपासणी करता का तुम्ही? ही बरळते, हिला काही आजार आहे का? हिचा डोक्याचा काही आजार आहे का? हिला काही कळतंय का? काही परिणाम झालाय का? शोध घ्या बरं हिचा राजवैद्याने. तर राजवैद्याचा चेहरा पाहिल्याच्या नंतर राजवैद्यानं सांगितलं व्याधी नैवस्थितेषु. हिला एकही प्रकारची व्याधी नाही आणि त्यातली त्या डोक्याची तर नाहीच. डोक्याची बिमारी हिला नाही. हिचा मेंदू काही खराब नाही. राजानं सांगितलं राजवैद्य बोलतो त्या अर्थी खोटं कसं काय? हो म्हणे. बाई तुला नैवेद्य चारता येईल आमच्या देखता? हो म्हणे चारता येतो. अहो देवाला नैवेद्य शिजवायची पात्र सोन्याची होती गुरुजी. पात्र सोन्याची होती पात्र. राजाची तिथं काय कमी असेल अन्न सगळ्या काही गोष्टी तथ्य होत्या. तिथं लाकडं चंदनाची होती. 52 चंदनाची लाकडं होती खिचडीचा नैवेद्य शिजवायला. 52 चंदनाची. कशाला म्हणतात 52 चंदन? तापलिया तेला 52 चंदन आणि शने एक बुंद शीतल करी. उकळत्या तेलाला एका सेकंदात शीतल करतंय इतकी ज्याच्यात ताकद येते. 52 चंदन, मलयानिळू चंदन, 52 चंदन, ब्रह्मचंदन, रक्तचंदन औषधी चंदन आहे. फार महागडं असतं ते. मी फक्त पुराणात वाचिलं, पाहिलं कोणतंच नाही. मला फक्त पुराणात पाहायचा नाद आहे आणि मी पुराणावर विश्वास ठेवतो. गिरगावचा बाळ्या ठेवतो नवल नाही, देहूतले मालक ठेवतात. पहावे पुराणे विचार
पुराण सांगते. तुकोबराय मानतात त्यार्थी आपल्याला मानावं लागेल. तांदूळ चांगल्या क्वालिटीचे असतील ते. सोन्याच्या पात्रात तांदूळ आहे. तिथल्या पवित्र तीर्थाचं पाणी आणलंय. चंदनाची लाकडं आहेत. म्हातारी बसायला आसन टाकलं. स्नान केलं म्हातारीनं. सोहळ्यात म्हातारी चूल पेटवली देव बाप्पा. पण म्हातारी रडू लागली. राजाने विचारलं, बाई तू सरळ सांग ना, माझ्या हातानं देव नैवेद्य खात नाही, तू रडते कशा करता? तिनं सांगितलं, महाराज तुम्ही राजे माणसं आहात, बळीवीनं शक्ती बोलू नये. मी गरीब झोपड्यात राहणारी गरीब बाई, माझ्या हातानं जगन्नाथ जेवतेत, पण तुमच्या तांदळाचा भात केल्यावर खातील का? मला जरा शंका येते. तुमच्या तांदळाचा भात जगन्नाथ खातील का? मला याची शंका येते. कारण भगवंताला मोठेपण आवडत नाही. तिळ मात्र जरी होया, जमत नाही. तुम्ही वैभवशाली लोक आहेत, आपलं नाही घेणार देव. म्हणजे खाईल का याच्यात शंका. तुमचे तांदूळ वाईट आहेत म्हणल्यावर म्हातारील भीती आहे, एका तलवारीत धड वेगळं करीन. राजा आहे तो, राजा आहे. राजानं सांगितलं, माय पात्र सोन्याचे, सरपण चंदनाचं आहे, गंगेचं पाणी आणलंय, पात्र सुद्धा सगळी सोन्याची, तांदूळ फार क्वालिटीचे आहेत. क्वालिटी शब्द इंग्रजी, फार मोठी महागडी तांदूळ आहेत. तिने सांगितलं, हे सगळं खरं आहे, पण मी हे सगळं पाहिल्याबरोबर माझ्या लक्षात आलं, मला तिकून असे ते वलय येत नाहीत, सेन्स येत नाहीत देव खाईल म्हणून. बाई मग तुझ्या तांदळाचा नैवेद्य खाताना दाखवशील का? जी म्हणे, दाखवतो. चला माझ्याकडे. म्हातारीच्या झोपड्याकडे आल्याच्या नंतर अख्खा प्रांत पागल झालाय. राजा म्हातारीची इथं गेला. झोपड्यात राहणारी बाई, तिच्या झोपड्यात जायचं म्हणजे राजाचा तर मुकुट अडकलता, इतकं वाकावं लागलं. मुकुट अडकला, मुकुट राजा, सोन्याचा मुकुट असेल 2-2.5 किलोचा, थार दिवशी पालथा पडला. पण राजा आहे. म्हातारीनं सांगितलं, तुम्ही एवढे जण मधात बसणार नाहीत. मी आज तुळशी वृंदावनापसली चूल पेटीते. पटांगणातली चूल पेटीली. 2-4 झाडं होते, झाडाखाली आसनं टाकली. मनती हाय हाय यमधर्म. यम कोणासाठी हाय हाय करतो एवढ्या वाक्यावर बोलतो तुम्हाला. मी माझ्या वेळेत कीर्तन सोडील, तुम्हाला त्रास देणार नाही. या वातावरणाचा मुळीच त्रास देणार नाही, कारण ते पाप लागेल मला. तुमचा घाम निघतोय आणि मी उगच बोलत राहणं मला तरी बरोबर वाटणार नाही. पण वेळेच्या आतही करणार नाही. बाहेर चूल पेटवली. म्हातारीनं कालचं मडकं राखेनं घासलं. राखेनं त्याच्यात पाणी टाकलं आणि ते मडकं ठेवलं. राजाचा प्रधान थोडासा शहाणा होता. बऱ्यापैकी मोठ्या लोकांच्या सोबत राहणारी लोक शहाणेच असतात. राजाची मांडी दाबली. काय राजे साहेब, खापराचं गाडगं, आणि गाडगं खापराचंच असते ना. गाडगं सोन्याचं कसं असेल ते? ह्या खापरातली खिचडी देव खाणार? मला वाटतं त्या हरामखोर प्रधानाला माहीत नसावा मातीचं पात्र किती पवित्र असते. तो भडवा प्रधान असावा. मी काय त्यावेळेला नव्हतो तिथं, नाहीत मी त्याची गचांडी धरली असती. नालाय का, तुला अक्कल आहे का? तू राजाचा प्रधान आहे म्हणजे लई शहाणपणाच्या गप्पा करतो का सोमळ्या? मृतिका पात्रो सर्व पात्राम पवित्र. हा मातीचं पात्र सगळ्या पात्रात पवित्र असतं, त्याच्या इतकं पवित्र काहीच नाही. म्हणून तर 14 बाऱ्या लागत गाडगं. मी सांगितलं होतं गावातल्या कीर्तनात, आता पुन्हा नकोय. म्हणून 14 बाऱ्या गाडगं लागते. 1000 कोटीवाला जरी मेला तर तू सोन्याच्या गुंडीत नेत नाही. आणि नेला असता लोकांनं मसन वाट्यात पण टिकी दाखिल्या असत्या पैशावाल्यानं. आमचा मेल्याच्या नंतर आम्ही सोन्याच्या गुंडीत इस्तू नेला. नसतू जमत सोंबळ्या.
दाखले असतात की नाही त्या टेकी पैशावाले ना हो. पण तिथं टेक चलतच नाही. 5 कोटीचं घर बांधा, वास्तुपुरुष मातीच्याच बोळक्यात ठेवावा लागतो. वास्तुपुरुष सोन्याचा असतो पण वास्तुपुरुष मात्र मातीच्याच बोळक्यात ठेवावा लागतो. इतकं मात्र जपावंच लागते. तेव्हा तुम्हाला एक माहीत असेल, मी त्या कीर्तनात सांगितलं होतं, आपल्याकडं नवरदेव नवरीच्या कानामध्ये इथे गोत्रो भिन्न अति भयस्थिता अति जायते नाम ते मडकाचं त्याच्यात हळकुंडन सुपारी टाकते तन कानात वाजते. वृष्णिरोर भयस्थित होती मत्कुंभा हरिद्राय सर्वस्थित होयती यस गोत्रे भिन्न गोत्रे भयस्थित अति जायते. असं इतके वेळ वाजित नसते. तिथं देवबापाला कुठं टाईम आहे. आणि जरी देवबापाला टाईम असला तर त्या भंगिऱ्याला कुठं टाईम आहे, त्या नवरदेव नवरीला कुठं टाईम आहे. आता मी त्यावेळेला कर्मकांड करायचो त्यावेळेला नवरदेव कानात म्हणायचा जरा भोयट्या आवात आऊत हाना. भोयटे आऊत कळालं तुम्हाला म्हणजे पटकन उरका. म्हणजे असे कानात सांगणारे नालायक लोक आहेत ना, त्यांना त्या पूजेला सुद्धा जास्त वेळ बसा वाटत नाही. अशी काही लोक आहेत. चला ते प्रधान हसू लागलेला आहे. राजानं सांगितलं आपल्याला नैवेद्य देव खातो का हे बघायचं, तू शांत बस. म्हातारीनं खिचडी शिजवली, गाडग्यात शिजवली आणि वाढायला सुद्धा गुरुजी गाडगच होतं हो, गाडगच होतं. परळ होता असं आपण त्याला झाकणी परळ म्हणतो. त्याच्यात खिचडी रिचवली. म्हातारी किती हुशार होती सांगू तुम्हाला. आपल्या संस्कृतीमध्ये एकादशी ओघळता एकाही दिवसाचा नैवेद्य तुळशीचं पान टेकल्याशिवाय देव स्वीकारत नाही. फक्त एकादशीच्या फराळावर मात्र तुळशीचं पान ठेवत नसतात असं त्याचं शास्त्र आहे. बाकी सर्व नैवेद्यावर. मग त्याच्यात महाशिवरात्री आली, गोकुळाष्टमी आली, ह्या 5 पर्वण्या आल्या ना त्याच्यात, ह्या 24 एकादशी आणि 5 पर्वण्या. बाकी आपण आता सोमवारचा नैवेद्य आपण जेवतो त्यार्थी सोमवारी उपास सोडत असताना त्या नैवेद्यावर तुळशीचं पान असावा शास्त्र आहे. प्रदोष सोडत असताना तुळशीचं पान असावा त्याचं शास्त्र आहे. आता काही लोकांना तुळस आवडत नसेल, हा ज्याचा त्याच्या मनाचा भाग झाला. तुळस मुसलमानाला आवडत होती. नामदेवरायचं लग्न तुळशीशिव लागलं नाही आणि नामदेवरायचं लग्न बिदरच्या बादशाच्या दरबारात झालं म्हणून तुळशी वृंदावन लावल्याशिवाय तुळस लावल्याशिवाय लग्न लागत नाही आपल्या हिंदू संस्कृतीचं असं शास्त्र आहे. आता बघा ना लग्नात तिकडच्या येणी इकडच्या येणी तुळशीला पाणी घालतात लग्न लागताना. कॅमेऱ्यावाल्याचा सगळा कॅमेरा त्याच्याकडेच असतो. ह्या पुन्हा 12 महिने तुळशीला पाहत नाहीत पण त्या लग्नात मात्र फोटो काढण्यापुरते अशा जरासा पण हालत नाहीत. तोंड तिकडे तुळशीकडे पाहत नाहीत, त्या पाहत्यात कॅमेऱ्याकडे पाणी घालतात तुळशीला. असं मोठा सगळा चालूपणाच चालला ना आपल्याकडे. म्हणून वरचा बी इतका चालू झाला ते उन्हाळ्यात पावसाळा तयार करायला. ज्याचा पिंडात बदल होत असतो का त्याचा ब्रह्मांडात बदल होत असतो. विठाला विठाला. माझा एक मित्र आहे असा काकडा म्हणायचा की त्याचा काकडा मला पण आवडत होता. सुरेल काकडा असायचा. त्याची पिक्चरच्या गाण्याची चाल नसायची म्हणजे बोधेबाबाच्या चाली लावायची अशा चालीत तो काकडा म्हणायचा. पण लाईन गेल्यावर काकड्याला जात नव्हता. लाऊडस्पीकर खराब असल्यावर काकड्याला जात नव्हता. ते म्हणलं का लोकच ऐकत नाहीत. मी म्हणलं काकडा देवासाठी करायचा का लोकांसाठी. त्याच्या भजनाला काय किंमत आहे, अर्थ नाही त्याला गोष्टीला. आशयाचा पण उत आला ना विठाला विठाला. लोकांनी मला चांगलं म्हणावा याच्याकरता जर कोणी भजन करत असेल तर तो हरामखोर आहे, तो पांचट आहे, तो भाडवा आहे. पण देवानी मला चांगलं म्हणावा याच्याकरता जर कोणी भजन म्हणत असेल तर तो वारकरी आहे. विठाला विठाला. काय परिस्थिती साधी खापर होतं आणि त्या खापरात तरी चवलं परळात तरी चवलं. पण धर्मनियम असा सांगतो की स्त्रीनं तुळशीचं मंजूळ तोडायची नाही. असे 2 पुरावे पुराणात आले. मी वाचिल्याशिवाय कधी बोलणार नाही, मुळीच बोलणार. कारण हे कॅमेरे चालू आहेत. मला विचारणार कोणीतरी आहे ना बाळ्या हे कशाच्या बळावर बोलायला. माणसं इतके सोपे आहेत का चांगल्याची वाट लावायला फोनवर बोलू तर मला तर फोनवरून ठोकतील, फोनून गोळी घालतील ना मला. आहे का नाही इतकं सोपं थोडं या युगामध्ये. एका तिळा इतकं रसोदीर्घ इतकं चूक करता येत नाही या काळात वक्त्याने. आणि मला असं वाटतंय लोक काय म्हणतात त्याच्यापेक्षा चूक नाही करायची. देवाला आवडत नाही याच्याकरता चूक नाही करायची. वारकरी संप्रदायातल्या वक्त्याने आधार नसताना सांगणं गाईचं मांस खाल्ले इतकं पाप असते. आधारावा चोनी काय सांगशी गाणी शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे.
सगळ्यांपैकी एक जणाकडे असं म्हातारीनं पाहिलं. त्या सगळ्या लोकांमध्ये बऱ्यापैकी महिला आलत्या आणि एका महिलेच्या सोबत एक चिमुकलं लेकरू होतं. म्हातारीनं त्याला आवाज दिला, जवळ बोलवलं आणि त्याला सांगितलं, बाळा तुळशीचं एक पान घेऊन ये बरं, घेऊन ये पान घेऊन ये. आणि त्यानं तुळशीचं पान आणलं, म्हातारीच्या हातावर टाकलं आणि म्हातारीनं त्या खिचडीवर ठेवलं. आणि जगन्नाथाचं मंदिर, उदाहरणार्थ असं समजा ना, आता असं जगन्नाथाचं मंदिर फार दूर आहे. म्हातारीचं घर लांब होतं, गावकोसाच्या बाहेर घर होतं. म्हातारीला गावकोसाच्या आत कसं राहत आहे? राजाच्या दरबारात गावकोसाच्या आत झोपड्यात राहणं इतकी हिंमत आहे. झोपडे सगळे गावकोसाच्या बाहेर, झोपडे सगळे गावकोसाच्या बाहेर, म्हणून पहिल्यापासून झोपडपट्टी बाहेरच होती. इतकं तर कळतंय ना तुम्हाला? झोपडपट्टी आत असायची गावकोसाच्या आत? नाही, नव्हती ना. याच्यावरून हे तर कळत असताना गिरगावचा बाळ्या खरं बोलायला, विठाला विठाला विठाला. गावकोसाच्या बाहेर, गावकोस म्हणजे तट असायचा, राजाला तट असायचा, त्या तटाच्या बाहेर. आणि तिने असं मंदिर पाहिलं, पाणी घेतलं. आपल्याकडं दळ काढत असतात, तिला दळ काय काढणार आहे? पाण्याची आशिरे चौकोन मंडळ म्हणत असतात त्याला, मंडळ. आता तिला मंडळ काय कळणार आहे? तिनं काय नाही, पाणी घेतलं आणि पाणी टाकून अशी जागा सारवली. आता ती साधी बाई होती, ती काय तिला कर्मकांडाचा अभ्यास होता का, पुराणाचा अभ्यास होता का, शास्त्राचा अभ्यास होता का, वेदाचा अभ्यास होता का, तिला एखादा श्लोक पाठ होता यजमान? काहीच नव्हतं. तिला साधी बाई होती ती, साधी. तिनं ती जागा अशी सारून घेतली, हात धुतले आणि त्याच्यावर ते पात्र ठेवलं, तुळशीचं पान ठेवलं आणि डोळे झाकले आणि जगन्नाथाची विनंती केली, देवा रोज खातोस रे, रोज नैवेद्य खातोस रे. आणि ती कपडा कोणता झाकीत होती माहिती आहे का? तिनं वापरलेल्या लुगडं खराब झाल्याच्या नंतर, खराब म्हणजे घाण नाही, म्हणजे फाटल्याच्या नंतर त्याचे ती तुकडे करायची आणि ते लुगड्याचे तुकडे ती धुवायची. आपण त्याला बाळांते म्हणतो, लेकराला वापरलं की बाळांत म्हणतो. असं ते चांगलं तिचा कपडा होता ना. महाराज या विश्वातल्या ठराविक बायकांचे लुगडे इतके पवित्र होते, त्यांचे कपडे इतके पवित्र होते, पंढरपुरातल्या मालकानं त्या कपड्याने तोंड पुसून घेतले. पदर माथ्याचा काढिला, बाळनंदाचा पुशिला. किती बायका दाखवायच्या तुम्हाला की ज्यांनी स्वतःच्या पदरानं देवाचं तोंड पुसलं? गोनाबाई होत्या. दिवाळीच्या सणाच्या दिवशी जगाचा मालक आला, त्यावेळेला आता टावेल कुठं होती आंघोळ घातल्या, मग डोक्यावरचा पदर काढा आणि विटेवरच्या मालकाचं, काशीतल्या मालकाचं तोंड पुसलो. काय पदर किती अधिकारी असेल होतो, त्यांच्या अंगावरची वस्त्र किती नाविन्यपूर्ण असतील, किती पवित्र असतील ती वस्त्र, त्या वागत किती गोड असतील याची कल्पना करा. आणि मग त्या म्हातारीनं देवाला हात जोडला, देवा मी प्रांजळ आहे रे, मी निर्मळ आहे रे, मी आतापर्यंत काही चूक केलेली नाही रे देवा. हे शरीर माझं पवित्र आहे आणि या पवित्र शरीरानं केलेला मी स्वयंपाक, याच्यातला नैवेद्य रोज तू खातोस, मला माहीत आहे. पण आज ह्या लोकाय देखता मला तुझं, माझं वजन, माझं वैभव, माझा अधिकार, माझी प्रतिष्ठा मला दाखवायची गरज नाही. महत्व हरवी, चातुर्य लपवी, विषय पण मिरवी आवडोनी, पूज्यता डोळानं देखावी, सुकीर्ती कानीनं ऐकावी. या सत्तेवर आरूढ असणारी म्हातारी होती. मला काही जगाला दाखवायचं नाही तू माझ्या हाताने नैवेद्य खातोस. पण ही लोक मात्र वेगळ्या वेगळ्या तत्वानं आलेली आहेत रे, आज तुला प्रसाद घ्यावा लागेल. म्हातारीचं जीवन निर्मळ होतं. याचा एक मुद्दा सांगतो तुम्हाला. ह्या भारत देशातली स्त्री किती पवित्र आहे, या महाराष्ट्राच्या मातीतली स्त्री किती पवित्र आहे. अल्लाउद्दीन खिलजी नावाचा व्यक्ती तुम्ही इतिहासात ऐकला असेल, बऱ्यापैकी लोकांना माहीत असेल. अल्लाउद्दीन खिलजी जातीनं कोण होता तो? मुसलमान. वा वा. अल्लाउद्दीन खिलजी, हा खिलजी नावाचा व्यक्ती एका पातशाहीशी जुळालेला होता. 6 पातशाही होत्या, त्याच्यापैकी एका पातशाहीशी जुळालेला होता. या महाराष्ट्राची स्त्री किती पवित्र याच्यावर सांगतोय तुम्हाला. त्या माथारीहून निघलं म्हणून सांगते. तिनं सांगितलं, देवा मी पवित्र अंतःकरण आहे, माझं निष्पाप अंतःकरण आहे, माझं शरीर पवित्र आहे. शरीर कोणाची पवित्र नसतात बरं का.
भांगपट्टी केली, फार वेळा स्प्रे मारतो म्हणजे पवित्र आहे असं नाही. 9-10 आंघोळी केल्या म्हणजे पवित्र नाही. नाही, पवित्र होण्यासाठी आतलं पवित्र लागतंय. गवळीयाची ताकपिरे कोण पुरे चांगली. महाराज काय होती ती? शेंबूड खरकटे नाकाशी. साधे लेकर होती ना, पण त्यांचे अंतकरण गोड होते. शबरीच्या बाबतीत जर विचार केला देवबाप्पा, तर शबरीला असेल का एखादी ब्युटी पार्लर भेटला असेल का? तिला कंगवा तरी भेटला असेल का गुरुजी? कंगवा तरी तिला एखादं सौंदर्य प्रसाधन वस्तू भेटली असेल का? नाही नाही नाही. शबरीने कधी कधी चेहरा पाण्यात न्याहळला. पाण्यात का तेचे दर्पण ते कोण? आणि जळी स्थिरावले जळपण. स्थिर झालेल्या पाण्यात तिनं चेहरा बघायचा. महाराज ही आरूढ लोक होती. वारकरी संप्रदाय ते आळंदीत रत्न होऊन गेलं. वारकरी संप्रदाय ते आळंदीत रत्न होऊन गेलं. ज्या साधूनं स्वतःचं सौंदर्य आरशात कधीच पाहिलं नाही. जयराम बाबा भोसले जीवनात कधी आरसा पाहिला नाही. गंधगोळी उघडायची, नाकावर ठेवायची, सरळ कपाळ खाली करायचं. आयुष्यात कधी आरसा पाहिला नाही. महाराज तात्विक लोक होऊन गेले. हे कडकडीत वैराग्याच्या ज्वाळा होत्या. लोक विठाला विठाला आणि हा खिलजी नावाचा माथारी किती पवित्र याच्यावर सांगतोय. किती पवित्र माथारी. हा खिलजी त्या नगरीत आला आणि त्या सुंदर स्त्रीचं नाव होतं पद्मावती. या महाराष्ट्राची, या भारत देशाची स्त्री किती पवित्र आहे त्या माथारीहून सांगते. वेळ संपलाय का आपला? नाही ना अण्णा, खोटं बोलायचं नाही. 14 मिनिटं बाकी आहेत अजून. आणि नगरीत आल्याच्या नंतर गावाला वेढा दिला. त्या पद्मावतीचे मालक बसलेले ओसरीमध्ये पडवीत बसलेले. पाहिलं त्यांनी, अंग थरथर करत होतं. त्या प्रांतीय राजाच्या लक्षात आलं की खिलजी आपल्या गावात आलाय. तो राज्य नेण्यासाठी आला नाही, द्रव्य नेण्यासाठी आला नाही, संपत्ती हडप करण्यासाठी आला नाही, आपल्या पत्नीचं स्वरूप सौंदर्य बघण्यासाठी आला नाही. आणि दारात आल्याबरोबर लटलट शरीर कापत होतं. बसण्यासाठी आसन टाकलं, बसलेले आहेत. आतमध्ये गेले, डोळ्याच्या कडा ओल्या झालत्या. धनी, मालक, स्वामी. जुन्या काळातल्या स्त्रिया मालकाला ही उपमा देत होत्या. मालक, स्वामी, धनी, प्राणनाथा. मला वाटतं इतक्या अडचणीत नाही जाता आलं तर मालक म्हणायला काय हरकत आहे नवऱ्याला? मालक म्हणायला काय हरकत आहे? काय नाही, संक्रांतीच्या दिवशी किती गाडगी घेऊन वांदिलस त्याच्यापेक्षा 12 महिने किती नीट बोललीस मला ते सांग. एक दिवस उदो उदो करण्यात देवी प्रसन्न होत नसती. एक दिवस सगळ्या गोष्टी आटापिटा करण्यात सगळ्या गोष्टी प्राप्त होत नाही. महाराज आता जर किलोभर तूप खाल्लं तर घंट्याला रूप येत असतं का? कसं रूप येईल? 15 दिवसाची काय भाकडे. मालक लग्न हानीत फिरला. मालक नुकती हानीतच फिरला. त्या गाईला वैरण टाकली नाही, गाय वाळून गेली. आणि मग कोणीतरी म्हणलं तू ही गाय मग वाळली, मग पेंडीचं पोतच पुढं ठेवलं, फुगूनच मेली. माझं एक मते तात्काळ केल्यानं देव प्राप्त होतो हे नालायकपणाचं टोक आहे. कुठल्याही गोष्टी ढाळे ढाळे प्राप्त होत असतात. कुठल्या गोष्टी वेळेनं प्राप्त होत असतात. तुम्हाला एक सांगतो, सावकाश पडलेला पाऊस पीक चांगलं येऊ देतो. सावकाश पडलेला पाऊस विहिरीला सुद्धा पाणी देत असतो. अवकाळी पडलेल्या पावसानं तळे लवकर भरत असतात, पण पिकं पण मातीत जात असतात. इतकं मात्र लक्षात ठेवा. विठाला विठाला जी गोष्ट आपण अशा गोडव्यात तात्विकपणात करतो का ती गोष्ट फलद्रूप होत असते. विचारलं, मालक, डोळ्याच्या कडा ओल्या येतात. हो ग, तुझ्या पावित्र्यावर आज संकट आलंय. माझ्या पावित्र्यावर संकट? कोणाची हिंमत आहे? हा खिलजी नावाचा व्यक्ती आहे, अलाउद्दीन खिलजी. त्याची तुझ्या शरीरावर वाईट दृष्टी आहे. ठीक आहे मालक, मला 20 मिनिटाचा वेळ मिळेल. 15 मला नाही म्हणालो, तिनं मागितला. मला पण मिळेलच का? तिनं सांगितलं 10-15 मिनिटाचा मला वेळ मिळेल का? कशा करता? फक्त माझ्याजवळ खिलजीला येऊ देऊ नका. सांगितलं, मी त्याचा पाहुणचार करतो. पण प्रिय लक्षात घे ग, आपल्या गावाला चारही बाजूनं त्यानं वेळा घातलाय. तुला गावात पळून जाता येणार नाही. ती म्हणली, पळून जाणार नाही. आपल्या पडवाड्याच्या बाहेर, ज्याला परसदार म्हणतात, त्याच्या लांब मी जाणार नाही.
आणि या पवित्र शरीराला त्या नालायकाचा स्पर्श होऊ देणार नाही. या भारतातली स्त्री किती पवित्र आहे, या देशाची, या महाराष्ट्राची स्त्री किती पवित्र आहे. माझ्या वारकरी संप्रदायाने किती आदर केला. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती. प्रत्येक कीर्तनात एक वाक्य सांगत असतो मी, प्रत्येक कीर्तनात. असं एकही कीर्तन नसेल की त्याच्यात ही संपत्ती सांगितली नाही. आणि राजाने पाहुणचार केला. भिंतीवर सासू सासऱ्याच्या प्रतिमा होत्या. डोकं भरून पदर घेतला आणि भिंतीवरच्या सासू सासऱ्याच्या प्रतिमेला पद्मावतीने नमस्कार केला. मामाश्री, आत्याबाई, तुमचे सुपुत्र माझ्या कपाळाचे मालक. आतापर्यंत लेकरा इतकी मी तुमच्या सुपुत्रांची सेवा केली. त्यांचे सुपुत्र म्हणजे हिचा नवरा. लेकरा इतकी सेवा केली मालक. मामाश्री, आत्याबाई, पण आजपासून माझ्या कपाळाच्या मालकाची तुमच्या सुपुत्राची सेवा करण्याचा योग माझ्यातला संपलाय. आता तुमचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे राहू द्या. माझ्या कपाळाच्या मालकाला म्हणजे पतीला, तुमच्या सुपुत्रांना गोड असं आयुष्य प्राप्त हो आणि त्यांच्या पोटाची अवस्था भागो असा आशीर्वाद तुम्ही स्वर्गातून द्या. सासू सासऱ्याच्या प्रतिमेला नमस्कार केला. मागच्या कीर्तनात एक वाक्य बोलून गेलो तुम्ही गावातल्या. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण विच्छिती तयाकुळा. अभंग जरी नागपूर प्रतीतला असेल तरी पण या अभंगावर वर्चस्व धर्मभास्कर वक्ते बाबांचं होतं. आता वक्ते बाबांना खोटं म्हणणं म्हणजे काय साधी गोष्ट. ते आधारी आहेत, परमार्थातली महात्मा लोक येतं, आशीर्वाद देत असतात पितृ. आणि सासू सासऱ्याला नमस्कार करून तुळशीला प्रदक्षिणा केली. माय, मी जशी हळदीच्या अंगाने या वाड्यात आले ग, त्या दिवशी तू बहरलेली होतीस. मी हळदीच्या अंगाने ह्या वाड्यात आले त्या दिवसपासून तू बहरलेली होतीस, हिरवीगार होतीस. पण आता मी या वाड्यातून चालले ग, तू अशीच हिरवी राहा, तू अशीच हिरवी राहा, म्हणजे या वाड्यातल्यांना संकट येऊ देऊ नकोस. तुळशीला नमस्कार केला आणि परसदारातून पाठीमागे गेली. आताच्या हल्लीच्या शहरात राहणाऱ्यांना परसदार कळणार नाही, पण परसदार त्याला म्हणतात. मोठ्या वाड्यातून पाठीमागं जात असताना एक दार असायचं, त्या दारातून सरपण, काडी, ओळही सुद्धा पाठीमागच असायची. सरपण आणायचे, काडी आणायची, पाण्याची विहीर असायची. कधी कधी मोठ्या लोकांच्या चौकात असायची, पण कधी कधी परसदाराच्या पाठीमागं विहीर असायची. तर त्या पद्मावतीच्या परसदाराच्या पाठीमागं गाईचा गोठा, गाईच्या गोठ्याच्या पलीकडे विहीर होती या हाताला, आणि विहिरीच्या बाजूला सरपण होतं. त्याच्या पलीकडे ओळही सुद्धा होती, गाईच्या कडब्याची वैरणीची सोय सुद्धा होती. परसदारातून बाहेर गेल्याबरोबर पहिला प्रणाम गाईला केला. गाईची शेपटी हातात धरली. काय पवित्र स्त्री आहे भारताची. आणि तिनं ती शेपटी आपल्या कपाळावर टेकली आणि गाईला सांगितलं, माया, तू या हिंदू संस्कृतीतलं दैवत आहेस. बाई, तू आतापर्यंत दूध देत होतीस का? आताही दूध देतीस, पण कधी कधी मी तुझ्या दुधाचा जास्त घरातच वापर केला. असं नाही, आल्या गेलेल्यांना मी सगळ्यांना दूध देत होते. ना आता तुला विनंती करते, कपाळाला शेपटी लावली त्या अर्थी तिला कुंखाचं दर्शन घडवलं. आता मी राहणार नाही. मी गेल्याच्या नंतर तू मी आत्तापर्यंत तुझी जर निष्ठेनं सेवा केली असेल तर आहे त्याच्यापेक्षा शेरखान दूध आगाव देशील, की जेणेकरून तुझ्या दुधाने माझ्या पतीची उपजीविका भागेल. गाईला प्रणाम केला. काय पवित्र स्त्री असेल या देशातली. आणि कर्मनो गहनो गती. विहीर सुकलेली होती, विहीर आटलेली होती, विहिरीत पाणी नव्हतं. त्या विहिरीत थोडंसं सरपण टाकलं, काही गवऱ्या टाकल्या, 4-2 पेंढ्या तुझा टाकल्या असतील कडब्याच्या गुरुजी, पेंढ्या पण टाकल्या. आणि तितक्यामध्ये खिलजी चळवळ करू लागला पाठीमागं जायची. हा खिलजी चळवळ करू लागला पाठीमागं जायची. तेवढ्या अवकाशात मालक पाठीमागं आले. डोळ्याला टसटस पाणी आलं. आणि प्रिये, आता कसं करशील ग? पाय परसदाराच्या पाठीमागून उघड्या तलवारी घेऊन माणसं थांबलेत, कसं करशील ग आता? तिनं सांगितलं, मालक, फक्त एकदा तुमचं दर्शन घेऊ द्या. मालक रडत होते आणि बायको हसत होती. नवरा रडत होता आणि बायको हसत होती. सांगितलं, का ग, तुझ्या चारित्र्याची मला भीती वाटते, याच्याकरता मी पुरुष असताना रडतो आणि तू स्त्री असताना हसते. ऐका ना मालक, मी याच्याकरता हसते, मला तुमच्यासारख्या पवित्र पुरुषाचा स्पर्श झालाय. मी अपवित्र पुरुषाला स्पर्श करू देणार नाही, हे माझं ठाम मत आहे. याच्याकरता मी हसते. कसं शक्य आहे ग, तू अन्याय करणार आहे. ऐका मालक, एक अभंग होता,
कोणाला पाठ असेल नसेल, पण घरी गेल्यावर तो अभंग वाचा. सर्प माथा मणी, सर्प माथा मणी. बऱ्यापैकी सापांच्या डोक्यावर मणी असतो, ते आपल्याला साप दिसत नाहीत ते, पण सापाच्या डोक्यावरचा मणी जर घ्यायचा असेल तर मेल्याशिवाय घेऊ देईल का? जिवंतपणी साप तो मणी काढू देईल का? नाही काढू देत. याच्यात एक वाक्य वापरतो, अभंगात आहे म्हणून वापरतोय, माझी लायकी नाही ते वाक्य वापरायची. सर्प माथा मणी, पतिव्रतेचे स्तन, विध्वंसल्या प्राणहाताने. सापाच्या डोक्यावरचा मणी मेल्याशिवाय घेऊ देणार नाही, आणि पतिव्रता स्त्री मृत्यू पावल्याशिवाय अंगाला हात लावू देणार नाही. वाक्य वापरलं मालक, करा त्याचा पाहुणचार. विष्णू अग्नीत टाकला, आणि त्या काळी त्या पद्मावती नावाच्या स्त्रीने स्वतःचं जोहार करून घेतलं. इतिहासातली स्त्री जर इतकी पवित्र असेल तर पुराणातली म्हातारी किती पवित्र असेल कल्पना करा. जिच्या हातानं जगन्नाथपुरीतले मालक नैवेद्य खात होते, ते म्हातारी किती पवित्र असेल याचा विचार करा थोडासा. इतिहासातली पद्मावती इतकी जर पवित्र तर ती किती पवित्र. इतकी पवित्र संस्कृती माझ्या भारत देशाची आहे. आणि त्या म्हातारीनं सांगितलं, देवा मी पवित्र आहे. इथपर्यंत आलतो ना, मी पवित्र आहे, आणि पवित्र स्त्रीच्या हातचा नैवेद्य तू का खात नाही? असाच प्रश्न नामदेवरायने देवाला केलता. ज्या वेळेला नामदेवराय देवाकडे नैवेद्य घेऊन गेलते, देवाला स्वतः नामदेवराय म्हणले, केली मी आंघोळ नाही मी ओंगळ, केली मी आंघोळ नाही मी ओंगळ. लांब अभंग, फार मोठा अभंग आहे तो, घरी गेल्या वाचा वाचा ना. 5वीच्या विद्यार्थ्याला सुद्धा अभंग सापडतो. आजीनं आपल्या नातवाला म्हणा मला अभंग काढून दे, आजोबानं आपल्या नातवाला मला अभंग काढून दे, पण आपण ते पाहतच नाही. दुसऱ्याच चॅटिंग करायलो आपण. काही दिवसाला आपल्याला इचक्या रोग होईल, असा इचकायचा रोग होईल, आणि ह्या इचक्या रोगाचे स्वतंत्र डॉक्टर तयार होतील, आणि मग त्यांच्याकडेच हा इचक्या रोग नीट करण्यासाठी आपल्याला जावं लागेल. याच्याकरता हा रोग व्हायच्या आधीच आपण थोडं आटोक्यात आणा. इतकं कोणालाही इचकू नका, चांगलं इचका. देव आपलं वाखानीन. विठाला देवाला नमस्कार केला, दुरून पाहून, आणि त्याच्यावर कपडा झाकला. 5-10 मिनिटं थांबली. महाराज कपडा हालत होता गुरुजी, तो कपडा हालत होता. म्हातारीच्या लक्षात आलं याला जास्त भूक लागली, आणि म्हातारीने आवाज दिला, देवा आम्हाला प्रसाद ठेवशील का रे? देवा आम्हाला प्रसाद ठेवशील का? पण महाराज त्या म्हातारीचं तत्व पाहण्यासाठी, या सगळ्या बघ्यांची भूमिका स्तब्ध करण्यासाठी देव पात्रातला हात काढतच नव्हता. आणि अशा वेळेला नाईलाजानं पात्रावरचा कपडा काढल्यावर हात अदृश्य झाला, आणि कोपऱ्यात थोडासा प्रसाद राहिला होता. टस 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 म्हातारी रडत होती. राजाने विचारलं, का रडते? महाराज देव माझी खिचडी खात होता, पण 1 किंवा 2 घास खात होता. आज बऱ्यापैकी खिचडी खाल्ली, हो बऱ्यापैकी खिचडी खाल्ली. त्यावेळेला मंदिरातून पुजारी पळत आलाय, मंदिरातून पुजारी पळत आलाय. देवाचं तोंड भरलेले, देवाचं तोंड भरलेले. दृष्टांत संपला. महाराज ज्या माऊलीच्या हातानं देव खिचडी खात आहे, जगन्नाथ भगवान खिचडी खात आहे, महाराज ती गेल्याच्या नंतर मग यम हाय हाय करत होता. म्हणून दुसऱ्या कडव्यात
करण्यासाठी तितका अधिकारी लागेल. ही स्त्री गेल्याच्या नंतर यम हाय हाय करीत होता. मनती हाय हाय यमधर्म. 5 मिनिटात एक वेगात मुद्दा सांगतो पाटलोबाजी. एक पोरगी भिक्षा मागायला गेली गुरुजी. सुंदर मुलगी होती, फार सुंदर. किती सुंदर सांगू. वैकुंठवासी ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणायचे, ही ज्याच्या दारात भिक्षा मागायला गेली त्याच्या दारातल्या मशालीच्या प्रकाशाला तिचं तेज लाजवीत होतं, इतकी सुंदर होती. गुरुजी सांगायचे. पोरगी होती कोल्हाट्याची. पोरगी कोणाची होती? कोल्हाट्याची पोरगी होती, कोल्हाट्याची. तुम्ही किती किंमत देणार कोल्हाट्याला? कोणाची होती मुलगी? कोल्हाट्याची. सौंदर्य कोण्या जातीची जहागिरी नाही, सौंदर्य कोण्या प्रांताची जहागिरी नाही, सौंदर्य गरिबी श्रीमंतीची जहागिरी नाही. सौंदर्य हे वरच्या मालकानं दिलेलं आहे ना, वरच्या मालकानं. आणि हे जर पुढे प्राप्त करायचं असेल विष्णुभाव तर त्याच्यासाठी मालकाचा अभंग आहे. अन्नदाने दृढायुषी उदकदाने सदा सुखी मंदिर